आणि पराक्रमाच्या वयामध्ये पराक्रम करण्यासाठी उत्सुक असणारे उपस्थित सर्व दीदी आणि दादा, पराक्रम या दृष्टीने मी म्हटलं की 25 वर्षाच्या आत जर पराक्रम झाला तर पराक्रम होतो, आणि एकदा 25वं वर्ष ओलांडून गेलं तर पराक्रमाची शक्यता धूसर होत जाते. मग कारण हे वयच असं आहे की या वयामध्ये मोहाचे क्षण पण प्रचंड आहेत आणि त्याच्यातून पराक्रमाचाही मार्ग काढायचा आहे. आणि अशा मनस्थितीमध्ये स्वतःला एकाग्र करून आपल्या पराक्रमाची दिशा ठरवायची असते. आणि त्यासाठी ही व्याख्यानमाला आहे. स्मृती जयंती पुण्यतिथी कुणाची साजरी केली जाते तर असं म्हटलं जातं, माझ्यासारखी जी सर्वसामान्य माणसं जगतात की जी पराक्रमच करत नाहीत, ती सॉल्मन ग्रँडीच्या कवितेप्रमाणे ती सोमवारी जन्माला येतात, मंगळवारी मोठी होतात, बुधवारी यांचं लग्न होतं, गुरुवारी यांना पोरं होतात, शुक्रवारी ही आजारी पडतात, शनिवारी लईच आजारी पडतात आणि आयतवारी संपतात. यांचा इतिहासच लिहिला जात नाही. मी सुरुवातीला आपण बोलत आहात पण याच्याविषयी एक वाक्य पुन्हा एकदा नमूद करू इच्छितो की मी भगतसिंगांच्यावर कराडमध्ये सलग 13 दिवस 1-1 तास बोलत होतो. भगतसिंगांचं आयुष्य 28 सप्टेंबर 1907 ते 23 मार्च 1931, 23 वर्षाच्या आयुष्यावर 13 तास बोलून सुद्धा असं वाटलं की नाही त्या महापुरुषाच्या आयुष्याला न्याय देऊ शकलो. 23 वर्षामध्ये इतका पराक्रम करता येऊ शकतो. पण एखाद्या माणसानं पराक्रमच नाही केला त्याच्या आयुष्यामध्ये तर मी आत्ता म्हटलं तसं, कारण आमची साजरी होते ती तिथी होते. सामान्य माणसं मरत असताना अशीच मरत राहतात, स्वतःपुरतीच संकुचित असणारी माणसं. इकडं काय होतं माहीत नाही. मी सांगली जिल्ह्यातून आलो, आमच्याकडे आता 3राच साजरा होतो. 13व्यापर्यंत कोणी थांबतच नाही, म्हणते बास करूया आता, 3ऱ्यालाच उरकू यायचं म्हणतात. मग जयंती पुण्यतिथी साजरी कोणाची होते की ज्यांनी आयुष्यभर आपल्या आयुष्याचा क्षण क्षण दुसऱ्याच्या कल्याणासाठी वापरला, त्यांची साजरी होते ती जयंती आणि पुण्यतिथी साजरी होते. मला आठवतं की प्राचार्य प्राध्यापक शिवाजीराव सावंत सर लढत लिहित होते आणि त्यावेळेला 1-2 कार्यक्रमामध्ये आमची भेट झालेली होती आणि त्यावेळेला साहेबांच्या या चरित्राबद्दल ते बोलत होते. मी खूप अपेक्षा करत होतो की या कॅम्पसमध्ये मी यावं, कारण माझे भाऊ या प्रवरा पब्लिक स्कूलमध्ये खूप वर्षापूर्वी शिकून बाहेर पडले आणि त्यानंतर मला इथं येण्याचा योग आला. विषय असा आहे की पराक्रम करायचं म्हणजे नेमका कोणता करायचा. दिदी आणि दादानो, माणसं 4 गोष्टीसाठी जगत असतात. काही माणसं प्लेजरसाठी जगतात. ईट ड्रिंक अँड बी हॅपी, ये दिल मांगे मोर. खा प्या आणि मजा करा. आणि दुर्दैवानं या देशामध्ये शिकण्याचा संबंध ज्या वेळेला इन्कमशी जोडला गेला त्यावेळेला चुकलं. कारण आम्ही शिकलो की आम्ही प्रेस्टीज, पॅकेज आणि प्रॉपर्टीसाठी जगणार आहोत हे आमचं निश्चित झालं. म्हणजे आम्ही शिकायचं कशासाठी तर पॅकेजसाठी शिकायचं, प्रेस्टीजसाठी शिकायचं आणि प्रॉपर्टीसाठी जगायचं. आणि यासाठी जगणारी आहेत आपल्या भोवताली प्रचंड आहेत, पण त्याच्या पलीकडेही काम करणारी जी लेकरं आहेत त्यांच्याविषयी मी जाता जाता बोलेन आपल्याशी. काही माणसं पॅशनसाठी जगतात. एखादी कला निसर्ग त्यांना देऊन टाकतो आणि आयुष्याच्या शेवटच्या श्वासापर्यंत ती कला जपतात, प्रेम करतात. लता दिदी मृत्यूच्या अगोदर सुद्धा आपल्या गळ्यातून आवाज काढत असताना ती म्हणते की आता विसाव्याचे क्षण म्हणते. वयाच्या 63व्या वर्षी सुद्धा ती गळ्यातून आवाज काढते. एक दूजे के लिए मधलं ते अजरामर गाणं, 16 बरस की बाली उमर को सलाम. का तिला हे शक्य होतं? कारण ती आयुष्यभर कधी शेंगदाणे खात नाहीत. काही तिला शक्य होतं कारण ती कधी आईस्क्रीम खात नाही, आपला गळा बाद होईल अशा गोष्टी करत नाही. साधना करत असताना उठल्यानंतर 1.5 तास गायत्री मंत्राचा 1008 वेळा जप करते आणि नंतर पाणी पिते. आणि म्हणून लता दिदी अजरामर होते, कारण ती आपल्या कलेवर प्रेम करते, पॅशनसाठी जगते. तिसरी माणसं असतात की काही माणसं पर्पजसाठी जगतात. म्हणजे त्यांना कळत नाही. मी एक पुस्तक चुकून आपल्याला वाचायची सवय असेल, मला दिदीने सांगितलं की काही मुलं आता आयुष्याच्या बाहेर टप्प्यावर म्हणजे या वास्तव जगामध्ये जाणार आहेत. हे फुलांचं, हे स्वप्नांचं,
इथलं जे आयुष्य आहे हे फुलांचं आणि स्वप्नांचं आयुष्य संपून आता त्या नव्या जगामध्ये प्रवेश करणार आहेत. मग पर्पज हा शोधायचा कसा किंवा शोधला एका माणसाने. त्या पुस्तकाचं नाव मी आपल्याशी शेअर करीन. मिनिंग फॉर सर्च नावाचं पुस्तक आहे. व्हिक्टर फ्रँकल नावाच्या एका मानसशास्त्रज्ञाचं पुस्तक आहे. अर्थाच्या शोधात त्याचं मराठीमध्ये भाषांतर आहे. विजया बापटांनी तिचं केलेलं आहे. हा व्हिक्टर फ्रँकल ज्यूच्या छळछावणीमध्ये 4 वर्ष होता. 4 वर्ष त्याला अनेक वेळेला मृत्यू स्पर्श करून गेला. त्याच्या समोर अनेक प्रेतं पडली, त्याला शॉक बसला, वार झाले त्याच्यावर, काटेरी कुंपणावर त्याला लोटण्यात आलं, तरी परंतु तो जिवंत होता. आणि 4 वर्षानंतर बाहेर आल्यानंतर जगभरातल्या माणूस नावाच्या जातीच्या जगण्याच्या प्रेरणा कोणत्या त्याचा तो शोध घेऊ लागला. माणसं जगतात कशासाठी. मग त्या शोधामध्ये मिनिंग फॉर सर्चमध्ये तो असं म्हणतो की काही माणसं सत्तेसाठी जगतात, काही माणसं संपत्तीसाठी जगतात, काही माणसं पदासाठी जगतात, काही माणसं प्रतिष्ठेसाठी जगतात, काही माणसं मानासाठी जगतात, काही माणसं सौंदर्यासाठी जगतात, आणि काही मग सगळ्यात उत्कट जगणं कोणतं याच्याविषयी तो खूप छान बोलतो. तो म्हणतो की दुसऱ्याचं जगणं समृद्ध करता करता आपलं जगणं समृद्ध करत जगणं म्हणजे आयुष्याचा सर्वश्रेष्ठ अर्थ आहे असं तो म्हणतो. मी आपल्याशी एक उदाहरण शेअर करतो आणि मी मूळ मुद्द्याकडे जातो. पॅकेज प्रेस्टीज अँड प्रॉपर्टीमध्ये माझा अशोक देशमाने नावाचा लेकरू आहे. 35 वर्षाचा आहे. त्याला आयुष्याचा अर्थ कळाला. तो परभणीतला आहे. लाकडं फोडून पाणी भरून तो इंजिनियर झाला. त्याला 35 लाखाचं पॅकेज पुण्यामध्ये मिळालं. नोकरी करत तो संध्याकाळी घरी यायचा. 10 बाय 10ची खोली त्याची. घरी येताना रस्त्यात त्याला काही अनाथ दिसले की तो आणायचा, रूमवर आणायचा. जमा होता होता वर्षभरामध्ये त्याच्या 10 बाय 10च्या खोलीमध्ये 16 अनाथ जमा झाले. संध्याकाळी घरी आलं की त्या पोरांचा स्वयंपाक करायचा, त्यांना शिकवायचं, त्यांच्यावर संस्कार करायचे आणि पुन्हा सकाळी ड्युटीवर जायचं. त्यातला एखादा मुलगा आजारी पडला की शेजारी डॉक्टर कुलकर्णी होते, त्यांना तो दाखवायला न्यायचा. हे रोज वेगळं पोरगं कोण आणतंय म्हणून त्याने विचारलं, रोज कुठलं नवीन पोरगं आणताय. ते म्हटले चला बघायला. आणि बघायला गेल्यानंतर बघितलं डॉक्टर कुलकर्णींनी 10 बाय 10च्या खोलीमध्ये हा IT इंजिनियर 35 लाखाचं पॅकेज असणारं लेकरू या पोरांना सांभाळतंय काय, त्यांचा स्वयंपाक काय करताय, त्यांना शिकवतंय काय, त्यांच्यावर संस्कार काय करता आहे. मग त्यांनी आळंदीला त्यांची करोडो रुपयाची जमीन होती 2 एकरची, ती अशोकला दिली. अशोकनं नोकरी सोडली. अशोक आता 200 अनाथ पोरं सांभाळतो. त्याची बायको त्याच्यासोबत काम करते. लग्न होताना त्यानं बायकोला सांगितलं होतं की आपल्याला संसार करायचा तर असा करायचा आहे. 35 लाखाच्या पॅकेजवर ठोकर मारून हे बाळ इंजिनियर असलेलं त्याला आयुष्याचा पर्पज कळाला की मला का जगायचं आहे. दुसऱ्याचं जीवन समृद्ध करता करता आपण समृद्ध होत जगणं हे त्याला जीवनाचा अर्थ कळाला आहे. या 3.5 हाताच्या देहाचं नेमकं काय करायचं आहे याचा त्याला अर्थ कळाला. आणि शेवटचं माणसं आणखीन कोणत्या कारणासाठी जगतात तर हॅपीनेस, आनंदासाठी. जे संत आहेत, सत्पुरुष आहेत, त्यांच्या जीवनात ते आम्हाला शिकवत राहतात की आम्ही त्यासाठी जगत आहोत. आम्ही महाविद्यालयामध्ये आलो. इथं आल्यानंतर आम्हाला करिअर तर आहेच, पण करिअर शोधत असताना मला नेमकं कोणतं करिअर शोधायचं. मी एक पुस्तक पुन्हा आणखीन शेअर करीन. या जीवनाचं करायचं काय म्हणून डॉक्टर अभय बंग सरांचं पुस्तक आहे. त्यांनी तरुणाईला एक सूत्र दिलंय आणि त्या सूत्रानुसार आपलं करिअर निवडायला सांगितलं. दुर्दैवानं आम्ही करिअर निवडत असताना आमचा कोणीतरी काका, मामा, दादा आम्हाला सांगतो की नाही या शाखेला गेलं तर तुझं जीवन चांगलं होईल. आमचे काउन्सिलर कोणीतरी वेगळे असतात. मी ज्या पठडीतून, मी ज्या कालावधीमध्ये MPSCला पोहोचलो, मला नव्हतं जायचं. मला इकॉनॉमिस्ट व्हायचं होतं. नाही मला जाता आलं. न्यू कॅसन अपॉन टाईनला मला ॲडमिशन मिळालेलं असताना PhDला मी नाही जाऊ शकलो. कुणाचं तरी ऐकत राहिलो, ऐकलं आणि मग MPSCची परीक्षा दिली आणि मग पास झालो. नेमक्या वयात आयुष्याची ध्येय दिशा ठरवता येणं आणि त्या दिशेनं जाता येणं, त्यासाठी म्हणजे मला माझ्या आतमध्ये नेमकं कोण लपलंय, दडलंय त्याचा मला शोध लवकर लागणार असं म्हटलं. मी अगोदर अभयभंगांची 3 सूत्र सांगतो आणि मग या पुढचे. अभयभंग म्हणतात की तुमचा स्वभाव कोणता आहे, तुमचा स्वधर्म कोणता आहे आणि तुमचा युगधर्म कोणता आहे सांभाळ. म्हणजे तुमचा स्वभाव इंट्रॉवर्ट आहे, एक्स्ट्रॉवर्ट आहे, तुम्ही अनेकांशी मिसळून राहता, तुमची संपर्क क्षमता प्रचंड आहे, तुम्ही त्या क्षेत्राकडे जा.
तुम्हाला एकटं राहायला आवडतं, तुम्ही लेखक व्हा, तुम्ही कवी व्हा, तुम्ही शास्त्रज्ञ व्हा, म्हणजे तुमचा स्वभाव कोणता आहे त्या स्वभावानुसार स्वतःच्या करिअरची निवड करा असं म्हणतात. दुसरं ते म्हणतात की तुमचा स्वधर्म कोणता आहे, की ज्या क्षेत्रामध्ये गेल्यानंतर तुम्हाला आनंद होतो अशी गोष्ट कोणतीही निवडा. एकदा स्वभाव कळाला, स्वधर्म कळाला. आणि तिसरी गोष्ट ते असं म्हणतात की युगधर्म म्हणजे करिअर निवडत असताना, तुम्ही या पृथ्वीचा निरोप घेत असताना, आयुष्याच्या शेवटी तुमच्या अस्तित्वानं किमान एक क्षणभर तरी तुम्ही जग बदललेलं असलं पाहिजे, तो तुमचा युगधर्म असला पाहिजे करिअर निवडताना, असं वांग म्हणतात. ह्या खूप मोठ्या व्याख्या सांगितल्या. मी सुरुवातीला असं आपल्याशी शेअर करीन की मी कोण आहे, माझ्यामध्ये आत कोण लपला आहे. पालकत्वाचा गेल्या वेळेला संवाद झाला. त्या पालकत्वामध्ये माणसाच्या बुद्धिमत्तेमध्ये 8 प्रकारच्या बुद्धिमत्ता लपल्यात. त्यापैकी माझी नेमकी बुद्धिमत्ता कोणती आहे, त्या बुद्धिमत्तेचा मला इथं शोध लागणं, इथं या वयामध्ये, या काळामध्ये माझी नेमकी बुद्धिमत्ता कोणती. अवकाशीय बुद्धिमत्ता, मी चांगला उत्कृष्ट शिल्पकार आहे, मी चांगला चित्रकार आहे, त्या बुद्धिमत्तेमध्ये मी आहे का. म्हणजे मी त्या बुद्धिमत्तेमध्ये असेल तर मी तिकडे जायला पाहिजे. एकेनान नावाचा रशियाचा चित्रकार आहे, त्याला दोन्ही हात नव्हते, नुसतं चौकोनी धड होतो मध्ये, आणि त्याला वाटत राहायचं की मी चित्रकार आहे. माझ्या मेंदूमध्ये निसर्गाने ती गोष्ट, ती क्षमता टाकली आहे की मी चित्रकार आहे. मग त्यानं 20व्या वर्षी आपल्या तपश्चर्येला सुरुवात केली की मला चित्रकार व्हायचं आहे. आपल्या तोंडामध्ये पेन्सिल धरली आणि त्या पेन्सिलनं त्यानं चित्र काढायला सुरुवात केली. 3 वर्षाच्या तपश्चर्येनंतर त्याचं चित्र बरोबर यायला लागलं. आणि मग आता त्याच्या लक्षात यायला लागलं की आता रंग कसा भरायचा याच्यामध्ये. पुन्हा ब्रश तोंडामध्ये घ्यायचं, पुन्हा 4, 5, 6 वर्षाची तपश्चर्या करायचं. नाही, त्यानं तसं नाही केलं. त्यानं जीभ चिरली आणि रंग भरायला सुरुवात केली. म्हणजे माझी बुद्धिमत्ता नेमकी कोणती आहे, माझा त्याचा शोध. दुसऱ्या प्रकारची बुद्धिमत्ता गणितीय बुद्धिमत्ता असं म्हटलं. हिशोब चोख असतो, गणित व्यवस्थित असतं. दुर्दैवानं माझं गणित नाही बरोबर. मी पाठ करून 10वीला पास झालो, किंवा त्या गुरुवर्यांची माझ्यावर कृपा झाली म्हणून मला त्यांनी पास केलं. इथं इंजिनिअरिंगची मुलं, गणिताचे प्राध्यापक, आणि अशी माझी कुणी ओळख करून दिली ना हे गणिताचे प्राध्यापक, तर मी असा बघत राहतो त्यांच्याकडून, हे एलियन्स आहे का, वरून आलंय का, काय असं वाटतं, परग्रहावरून आलंय का. कारण गणित माझ्या बुद्धिमत्तेमध्ये घातलेलंच नाही. मी चटकन ओळखलं की कुठले गणिताचे प्राध्यापक घेत आहेत, चटकन हसले, खूप मनमुराद हसलेत, असं आतून हसले. तिसऱ्या प्रकारची बुद्धिमत्ता आहे, त्याला म्हटलं की संगीतीय बुद्धिमत्ता. जसं किशोर कुमार म्हणतात की माझ्या आईवडिलांना नको म्हणत होतो मी, पण त्यांनी मला घातलं सायन्सला. मला ते फिजिक्स केमिस्ट्रीची सूत्रच पाठवायची नाहीत. मग ती गाण्यामध्ये गुंफायचो, मी बाथरूममध्ये गेलो की ते पाठ करायचो. मला जमतच नव्हतं. संगीतीय बुद्धिमत्ता. कार्तिकी गायकवाड नावाची मुलगी आहे, तिला देवानं गळा दिलाय, गळा, ती तिची संगीतीय बुद्धिमत्ता आहे. चुकून ती माझ्यासारख्या आईबापाच्या पोटी जन्माला आली असती, करिअर ओरिएंटेड आईबापाच्या पोटी जन्माला आली असती, संपलंच असतं. तिला लातूर पॅटर्न, कोटा पॅटर्न, टेस्ट सोडून 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 घायला आली असती. ती तिच्या जीवनाचा आनंद नसती लुटू शकली, कारण करिअर ओरिएंटेड आहे बापाच्या पोटी आली ना. मी नोटा छापायची मशीनच झाले पाहिजे असं तिला वाटलं असतं. पण सुदैवानं तिच्या आई वडिलांना असं वाटलं की नाही, माझ्या लेकीला गळा दिलाय परमेश्वरानं, तर तिला गायक व्हायला पाहिजे. आणि ती झाली ना गायक. आता इंद्रजीत देशमुख नावाच्या प्राण्यानं गायला सुरुवात केली, तर सभागृहामध्ये तुमची थांबण्याची शक्यता नाहीये. आता मध्ये दहशत निर्माण करण्यासाठी प्राध्यापक बसलेत म्हणून तुम्ही थांबलाय. पण मी जर गायलाच लागलो तर नाही ना, कारण मला दिलंय ते नरड दिलंय. अँड नरड कांट सिंग ना, नरड गाऊ शकत नाही. पण मी हा प्रयत्न करून बघितला की करिअर बदलतंय का, किंवा नवीन इंटेलिजन्स जे माझ्यामध्ये बुद्धिमत्ता निर्माण होऊ शकते का, याचा मी प्रयत्न केला माझ्या आयुष्यामध्ये. मी शिरोळा गट विकास अधिकारी असताना 25 वर्षापूर्वी अजित कडकडे महिन्याच्या पहिल्या गुरुवारी नरसोबाच्या वाडीला यायचे आणि त्यांचं गायन व्हायचं. आपण नरसोबाच्या वाडीला गेला असला तर त्या घाटाच्या अलीकडे ते बसायचे. समोरचा घाट औरवाड गौरवाडचा, आणि इकडचा हजारो पहाडी आवाज, आणि त्यांचं गाणं सुरू व्हायचं. निघालो घेऊन दत्तांची पालखी. पंचगंगेच्या पाण्यावर तरंग उठायचे. एक दिवशी मला पण खुमखुमी आली की आपल्याला गायला येते, त्याला येते, मला का नाही येत.
मी राहत होतो शिरोळा, त्याच्या शेजारी एक नांदणी नावाचं गाव आहे, तिथं संगीत शिक्षक होते. त्यांना बोलवलं, त्यांना दिलं, त्यांची फी दिली आणि रोज संध्याकाळी ऑफिस सुटल्यानंतर 6 ते 7 मला शिकवायला बोलवलं. गुरुजी मला 1 महिनाभर एकच अभंग शिकवत होते, खूप मनापासून शिकवत होते. एकनाथ महाराजांचा अभंग होता, जैसे अपरी आहे तैस्या स्थिती राहे, कौतुक पाहे संचिताचे. एकच अभंग महिनाभर. 1 महिन्यानंतर गुरुजींनी माझे पैसे माझ्या टेबलवर ठेवले. म्हणले, साहेब नमस्कार, मी काय उद्यापासून येत नाही. म्हणले, का नाही? म्हणले, माझा आवाज बदलायच्यात, मला सोडून द्या. म्हणजे माझ्यामध्ये जी बुद्धिमत्ता नाही त्या बुद्धिमत्तेकडे मला जाता येणार नाही. जसं आपण आणखीन इकेगाई नावाचं पुस्तक आहे, ते असं म्हणतात की करिअर निवडत असताना माझी आवड, माझ्या क्षमता या दोन्हीचा मिलाप होऊन मला माझ्या जीवनामध्ये आनंद निर्माण करता येत असेल आणि आनंदी राहता येत असेल, ती माझं करिअर असेल. पुढच्या प्रकारची बुद्धिमत्ता आहे नैसर्गिक बुद्धिमत्ता. निसर्गाविषयी प्रचंड आवड आहे. म्हणजे हे कुठेही गेलं निसर्गामध्ये रमून जातं. ग्रेटा थुनबर्ग नावाची दिदीनं, एक मुलगी आहे, आपण कदाचित तिचं चरित्र वाचलं असेल. ती 16 वर्षाची. तिच्या बापानं तिला एक दिवशी सांगितलं, वडिलांनी तिला सांगितलं की बाळा, तुझ्यासाठी निसर्ग राहणार नाही. 2050 साली या पृथ्वीवरची माणूस नावाची जात संपणार आहे. तिनं सांगितलं की 2050 साली पृथ्वीचं टेम्परेचर 55 डिग्री सेंटीग्रेड असेल, बर्फ वितळलेला असेल, समुद्राची उंची 11 मीटर वाढलेली असेल, श्वास घ्यायला हवा नसेल, प्यायला पाणी नसेल, आणि 2050 साली तुझ्या वाट्याला पृथ्वीवरचा निसर्ग असणार नाही. या चिमुरडीनं स्वीडनच्या संसदेच्या बाहेर एक पाटी लिहिली आणि शुक्रवारी ती उपोषणाला बसली, फ्रायडे फॉर द फ्युचर. आणि जगभरातल्या तुमच्यासारख्या संवेदनशील पराक्रमी लेकरांना आव्हान केलं की आपल्याला पृथ्वीवरचा निसर्ग हवा आहे, तर तुम्ही मला साथ द्या. 1 वर्षभरामध्ये 5 कोटी जगभरातल्या मुलांनी तिला साथ दिली. 1 वर्षानंतर तिचं भाषण झालं. त्या भाषणाला 5 लाख मुलं अटेंड करत होती. युनोला तिच्यासाठी वसुंधरा परिषद बोलवावी लागली आणि त्या वसुंधरा परिषदेमध्ये या चिमुरडीचं भाषण आहे. 4 मिनिटं 52 सेकंदाचं भाषण आहे. तो खूप छान बोलली आहे. ती तिथं उपस्थित असलेल्या जगभरातल्या नेत्यांना सांगते की तुम्हाला कोणता विकास हवाय? आमच्या वाटेची पृथ्वी घेऊन, आमच्या वाटेचा निसर्ग घेऊन, आमच्या वाटेची हवा पाणी श्वास घेऊन तुम्हाला असा कोणता निसर्ग हवा? त्या पुस्तकामध्ये त्यांचं जे चरित्र लिहिलंय त्याच्यामध्ये एक तिनं लिहिलंय अतुल देऊळगावकर सरांनी की एक इफेक्ट आहे जगभरामध्ये की ज्याला बटरफ्लाय इफेक्ट म्हटलं जातं. म्हणजे अमेझॉनच्या जंगलामध्ये कोपऱ्यामध्ये एखाद्या फुलपाखरानं छोटासा पंख हलवला तर पॅसिफिक समुद्रामध्ये सुनामी येऊ शकते, त्याला बटरफ्लाय इफेक्ट म्हणतात. एक ग्रेटा थुनबर्ग नावाची पोरगी 2018 साली बसते उपोषणाला स्वीडनच्या संसदेसमोर आणि 2019ला तिच्यासाठी वसुंधरा परिषद बोलवली जाते. काही जणांची बुद्धिमत्ता आहे परफेक्ट बुद्धिमत्ता असं म्हटलं. हे नोट्स काढताना सुद्धा वेगवेगळ्या स्केच पेननं काढत असतात, हिरवा, निळा, पिवळा, प्रचंड सारखं एकाग्र असतात. म्हणजे परफेक्शनिस्ट त्याला असं म्हटलं. स्वसमायोजित आणि सर्वसमायोजित बुद्धिमत्ता. इथं काही मुलं वर्गातली अशी असतात, आपल्या वर्गातली सगळ्यांचे मित्र असतात. जसं साने गुरुजींनी आईला विचारलं, आई मी कोण हो? आईने सांगितले की तू कोण पण हो, पण तू सगळ्यांचा आवडता हो. मला कोणी झालास तरी चालशील. तू कोण पण हो पण सगळ्यांचा आवडता हो. या शब्दाचा अर्थ की सर्वसमायोजित बुद्धिमत्ता, त्या बुद्धिमत्तेनुसार निवड करून माझं भविष्य ठरवणार. तो दुसरं कोणीतरी आम्हाला सांगतं, कोणतरी दगड आम्हाला सांगतो की ह्या शाखेला खूप आहे फ्युचर, ह्या शाखेला जा. MPSCला ना खूपच डिमांड आहे. मग MPSCला बसतात किती? 10 लाख. जागा किती असतात? 300.03. 5-6 वर्ष. दिल्लीला राजेंद्रनगरमध्ये राहायचं असलं तर 15 लाख वर्षाला खर्च, पुण्याला राहायचं असलं तर 10 लाख खर्च. 5 वर्ष आयुष्याची पणाला लावायची MPSC. मला माझं सामर्थ्य, मला माझी जिगर, मला माझ्यातलं जो क्षमता आहे त्या क्षमतेचा अंदाज होऊन मला माझं भविष्य ठरवता आलं. पूर्वी एक काळ असा होता की त्या कालावधीमध्ये माणूस स्वतःचा चेहरा बघू शकत नव्हता. आरशाचा शोधच लागला नव्हता. किती कठीण काळ असेल ना. म्हणजे
अर्धा तास आरशासमोर बसल्याशिवाय घराच्या बाहेरच पडत नाही. तुम्हीच नाही बाळानो, आम्ही सुद्धा आम्ही प्रौढ होऊन वृद्धापकाळाकडे निघालो की आमच्या मिशीचा एक केस जरी पांढरा झाला तरी अर्धा तास आम्ही झटापट करत असतो. म्हणजे जे वय इम्प्रेशन मारण्याचं नसतं त्यावेळेला सुद्धा आम्ही तिथं प्रयास करत असतो. अशा त्या कालावधीमध्ये एका शेतामध्ये एका माणसाला दगड सापडला. आपला मुद्दा चाललाय की आपलं करिअर ठरवायचं. त्या दगडावरची धूळ बाजूला गेल्यानंतर ज्याच्या हातामध्ये दगड होता त्या शेतकऱ्याला आपला चेहरा दिसला. त्याला इतका आनंद झाला की त्यानं त्याचा चेहरा आजपर्यंत कधीच बघितला नव्हता. त्याचा चेहरा बरोबर वडिलांच्या सारखा होता. तो म्हटला, ये मेरे पापाजान मुझे मिल गए. ते घरी घेऊन आलं. 2 मजली घर होतं. वरच्या मजल्यावर त्यानं ते दगड ठेवला. सकाळी आंघोळ करायचं, वर जायचं, दगडात वडिलांचं दर्शन घ्यायचं, खाली यायचं, हसत खाली यायचं. बायकोला संशय आला, अलीकडे हे हसताय कसं काय? लग्न झाल्यानंतर हसू शकत नाही, इतका प्रचंड. जे हसतात ते नशिबान, हा गमतीचा भाग आहे. मग ते म्हणतात हंस क्यों रहे? ते कुछ नाही, अब्बाजान मिलते. तो कहाँ मिलते? ते भीत वर गेलं, वरून दगड आणला. म्हणजे देखो, तिनं तो दगड घेतला, हातामध्ये बघितलं, त्या दगडात तिला तिचा चेहरा दिसला. तिनं स्वतःचा चेहरा कधी बघितलाच नव्हता. ती म्हटली, ये दूसरी औरत कहाँ से लाई? ती म्हटली, नहीं अब्बाजान है. खटला काजी के पास चला गया. क्या है? अब्बाजान है. नहीं दूसरी औरत है. न्यायाधीश म्हटला, हा निघडं, काय मला बघू दे. त्यानं तो दगड घेतला. त्या न्यायाधीशाचा चेहरा त्याच्या आजोबासारखा दिसत होता. ते म्हणले, ये तो मेरे नानी जान है. कहाणी संपली बाळानं. कोणतरी दगड आम्हाला सांगतं की तू इकडे जा, तू तिकडे जा, तू तिकडे जा. मी परवा टाटांचा मृत्यू झाल्यानंतर मी शंतनू नायडूनं लिहिलेलं पुस्तक टाटांच्या वरचं वाचत होतो. आणि मी दरवर्षी युवा शिबिर भरवतो. माझ्या युवा शिबिराला 5000 मुलं असतात दरवर्षी. यावर्षी शंतनूला आणण्याचा इतका प्रयत्न केला मी. त्याची भाषणं बघितली. ते पोरगं एवढं टाटांच्या त्या पिढीमध्ये त्याचे वडील तिसरी पिढी आणि हा चौथा आहे. आणि त्याला बघत असताना असं लक्षात आलं की त्याचं एक भाषण खूप सुंदर आहे. तो आता म्हणतो की या देशाला सुंदर पिचाईची आवश्यकता नाही, या देशाला आता स्टीव्ह जॉबची आवश्यकता नाही, या देशाला आता माणसं जोडणारी तरुण हवा आहेत, मानवता निर्माण करणारी तरुण हवा आहेत, हा देश पुन्हा एकदा उभे करणारी तरुण हवेत असं म्हणतो. या पोरानं पुण्यामध्ये गुड फेलोज नावाचा ग्रुप तयार केलाय. बाळांनो, लिसन केअरफुली. या तरुणानं पुण्यामध्ये चांगल्या विचाराची पोरं एकत्र आणली. त्यांना ऑफिस काढलंय आणि यानं पहिल्यांदा काम केलं की ज्यानं त्याची टाटाची नाळ जुळली, ज्याचा करिअर एका गोष्टीनं इमोशनल क्वेश्चन पॉवरफुल असल्यामुळे टाटांशी जो जोडला गेला. त्याचं कारण कोणतं आहे? त्या रुबी हॉलच्या चौकामध्ये तो एक दिवशी उभा होता आणि त्याच्या डोळ्यात देखत 6वं कुत्र त्या ट्रक खाली मेलं. त्या दिवशी संध्याकाळी त्याच्या विचाराची 20-25 मुलं मुली जमवली आणि आता हे कुत्री नाही मरू द्यायची संध्याकाळची. म्हणून त्यानं, तुम्ही कुठली तरी जीन घालता, त्या जीनचं मला माहीत नाही टेक्स्ट कोणता आहे, की ते रिफ्लेक्शन देतं, जी त्याच्यावर लाईट पडली की रिफ्लेक्शन देतं, अशी कुठली तरी जीन आहे. कोण सांगेल मला? काही कोई दिलवाला? अशा त्या जीनवाल्या पोरांच्या जीन्स त्याने एकत्र केल्या, एक टेलर गाठला, बँड्स तयार केले आणि एका दिवसामध्ये 500 कुत्र्यांच्या गळ्यामध्ये घातले. त्याची फाईल तयार केली, ती टाटाला पाठवली आणि टाटाने त्याला बोलवलं. मी यासाठी आत्ताचं उदाहरण दिलं की त्याला आत्ता तो बोलतो आहे, ज्या मॅच्युरिटीनं बोलतो आहे तिथपर्यंत जाण्याचा प्रवास. आता मी MPSC विषयी आपल्याशी शेअर करतो की MPSC मध्ये किंवा इतर कोणत्याही गोष्टीसाठी करिअर करत असताना ज्याला खरंच, म्हणजे आत्ता जर बघितलं आपण या 5-6 वर्षामध्ये आईवडिलांच्या इच्छेखातर काही IPS, काही IAS झालेले अधिकारी की ज्यांनी 5 ते 6 जणांनी आत्महत्या केली. कारण आईवडिलांना असं वाटतं की सल्यूट केला, लोकांनी नमस्कार केला, चाटुगिरींची फौज समोर असली की आनंद होतो, प्रेस्टिजसाठी त्या लेकरानं जावं. पण या लेकरानं ते झेपलेलं नाही आहे. मी तुमच्यामध्ये निगेटिव्हिटी निर्माण करण्यासाठी बोलत नाही आहे. देश स्वतंत्र झाल्यानंतर आपल्या देशाला ही गोष्ट प्रशासनामध्ये ताकदीचे अधिकारी, सामर्थ्यवंत अधिकारी
निर्णय घेणारे, भ्रष्टाचारापासून दूर असणारे पुण्यवंत अशा अधिकाऱ्यांची आवश्यकता जरूर आहे. पण तिथपर्यंतचा हा प्रवास सामर्थ्यानं पुढे जाण्यासाठी ती तयारी कशी करायची असते. मी आत्ता मगाशी आकडेवारी आपल्याला सांगितली. याचा सगळा सिलेबस 12वीच्या आतला आहे. म्हणजे आम्ही जिथं शिकत आहोत तिथलीच तयारी आम्ही ताकदीनं करणं आणि MPSCकडे वळणं. ती तयारी आमची नीटपणानं आम्ही करू शकलो तर आमचा तो प्रवास नीटपणानं घडत राहतो. म्हणजे आहे त्या विषयामध्ये मी स्वतः पारंगत होणं, जिथं आहे तिथं तिथला अभ्यास करणं आणि नंतर बाकीच्या गोष्टी करणं. मग त्यासाठी इंटरव्ह्यूच्या तयारीच्या अगोदरच्या ह्या गोष्टी पूर्ण केल्या. मी त्याच्याकडे लागलो की आम्ही पास होत राहतो. मी एक विद्यार्थी आपल्याशी सांगतो की ज्यानं आपल्या MPSCची तयारी कशी केली आणि त्याच्या सत्काराच्या कार्यक्रमाला मी उपस्थित होतो, UPSC झालेल्या, आणि त्यांचे भाषण कोणतं होतं त्या भाषणाची गोष्ट मी आपल्याशी शेअर करतो. 3 महिन्याच्या गर्भामध्ये, 3 महिन्याचा गर्भ, त्या समाजामध्ये 3 महिन्याचा गर्भ आईच्या गर्भात असताना वडील जग सोडून निघून गेले. त्या समाजामध्ये 3 महिन्याच्या आतला गर्भ असेल, वडील निघून गेले असेल तर ठेवला नाही जात. आईने ठेवला, देवाचा प्रसाद म्हणून ठेवला. जन्माला आलं बाळ. आई दारूच्या भट्टीवर काम करणारी, बाळाला घेऊन जायची. बाळ रडायला लागली, तोंडामध्ये दारूचे 4 थेंब टाकले जायचे. थोडं बाळ मोठं झाल्यानंतर आईच्या लक्षात आलं की माझं लेकरू राजहंस आहे, बगळा नाहीये, इतरांच्या पेक्षा वेगळा आहे. बगळा आणि राजहंसामध्ये नेमका फरक कोणता आहे की इतर सर्वसामान्य आयुष्य, ज्याच्या जगण्याच्या उथळ आणि पोकळ जगण्याची ज्याची आयुष्याची वाट आहे, त्याला बगळे असं म्हणतात. ज्ञानेश्वरीमध्ये राजहंस आणि बगळ्याचा मधला एक वर्णन केलंय. त्या मानस सरोवरातला एक बगळा इकडे एका तलावाच्या काठाला येतो, एक राजहंस येतो. मानस सरोवरातला एक राजहंस इकडच्या एका तलावाच्या काठाला येतो. हे दिसायला एकदम देखणं पांढरं शुभ्र, लाल चोच, उंच पाय, तेही गुलाबी, नवीन मॉडेल आहे, सेलिब्रिटी आहे. म्हणून त्या तलावाच्या भोवतीचे सगळे बगळे त्या राजहंसाच्या भोवती जमा होतात आणि त्या राजहंसाला विचारतात, पाहुणं गाव कुठलं? ती म्हणते लय लांबचं. ती म्हणते कंच. ती म्हणते मानस सरोवर. ते म्हणते कुठं आहे ते म्हणते हिमालयात आहे. ते कसं आहे? मग ते मानस सरोवराची व्याख्या राजहंस सांगतो की ते असं किलोमीटरच्या किलोमीटर खोल आहे, पाणी स्वच्छ आहे, पैसा जरी पाण्यामध्ये टाकला तरी तो दिसतो. पैसा यासाठी म्हटलं की आम्ही सगळे पैशासाठी जगतो म्हणून, असं टाकला तरी ते खालचं जगतं म्हणून दिसतंय. त्या बगळ्याने प्रश्न विचारला, मग तुम्ही खाता काय तिथं? मी ज्ञानेश्वरीतला दृष्टांत आपल्याशी शेअर करतो आहे. तो राजहंस म्हणतो की आम्ही मानस सरोवरातली हिरे, माणिक, मोती आणि पाचू खातो. ते म्हणते कसं खाता? तर ते म्हणते की आमच्या चोचीमध्ये एक असं रसायन आहे, मुक्ती मोतियाचा ओगुरू असं म्हणते. तो मुक्तीचा आहे. ते रसायन आहे, ते पाझरवतं. आणि हे बघितल्यानंतर सगळे बगळे त्याच्याकडे बघून आश्चर्यचकित होतात. म्हणतं कारण ह्यांना राग येतो की हे सगळं वेगळंच आहे, शुद्ध पाण्यामध्ये राहतंय, खातंय वेगळंच, आमच्यापेक्षा वेगळं आहे. ह्या सगळ्या बगळ्यांना राग येतो, फडफड फडफड करतात, क्या 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 करतात. आणि त्या राजहंसाला एकच प्रश्न विचारतात, तिथं खेकडे मासे मिळतात का सांग. हा एका उंचीची गोष्ट करतो आहे. या आईला असं वाटतं की माझं बाळ वेगळं आहे, राजहंस आहे. जिल्हा परिषदेच्या शाळेमध्ये टाकलं जातं. जिल्हा परिषदेच्या शाळेतून 5वी ते 12वी आदिवासी हॉस्टेलमध्ये टाकलं जातं. आदिवासी हॉस्टेलमध्ये 5वी ते 12वी मध्ये प्रत्येक वर्गामध्ये पहिला, प्रत्येक विषयामध्ये पहिला. 12वी मध्ये CETच्या त्यावेळच्या परीक्षेमध्ये महाराष्ट्रामध्ये दुसरं. ग्रँड मेडिकल कॉलेज मुंबईच्या मेडिकल कॉलेजला प्रवेश. मेडिकल कॉलेजच्या प्रत्येक विषयामध्ये, प्रत्येक वर्गामध्ये पहिला. मुंबई विद्यापीठाची मेडिकल कॉलेजमधली प्रत्येक जेवढी गोल्ड मेडल आहे सगळी त्याला मिळाली. पोस्ट ग्रॅज्युएशनची कॉम्पिटिटिव्ह एक्झाम अभ्यास करण्यासाठी लायब्ररीत बसले असताना UPSCची जाहिरात बघितली.
UPSC पहिल्या अटेम्प्टमध्ये पास. घरी आईला सांगितलं आणि पास झाल्यानंतर कलेक्टर, आणि त्यांचं भाषण जळगावमध्ये होतं आणि ते सांगत होते की मी 5वी ते 12वी पर्यंत आणि 12वी नंतरचा माझा जो प्रवास आहे ते समोर बोलत होते आणि समोर आई रडत होती. 1.5 तास आपल्या लेकराच्या पराक्रमाची गाथा समोर बसून ऐकत होती आई. ते सांगत होते की 5वी ते 12वी पर्यंत मी आदिवासी हॉस्टेलमध्ये राहत होतो. शनिवारी रविवारी माझे मित्र जंगलामध्ये जायचे, हिरडा गोळा करायचे, मध गोळा करायचे, मोहाची दारू काढायचे, मजा करायचे आणि मग परत यायचे. मी कधीच गेलो नाही, कारण माझ्या समोर त्यावेळेला 2 पर्याय होते. एक पर्याय होता घडण्याचा आणि एक पर्याय होता बिघडण्याचा. मी त्यावेळेला विचार करत होते की माझ्यासाठी माझी आई त्या चंद्रमौळी झोपडीमध्ये रात्रंदिवस कष्ट करते आहे. शनिवारी रविवारी कुणी नसायचं, भीती वाटायची, पण मी एकटाच राहायचो. 12वी नंतर मी मेडिकल कॉलेज मुंबईला गेलो. मुंबईला पोहोचल्यानंतर 2च ड्रेस. मेडिकल कॉलेजला चप्पल नाही, दारिद्र्य तेवढं, उतार असा वर्ग उताराचा, पायऱ्या, स्लीपर, पायामध्ये स्लीपर वाजायची, भीती वाटायची. रविवारी सकाळी फीस्ट असायची, संध्याकाळी जेवण नसायचं. वरळीच्या समुद्रावर जाऊन बसायचं, हवा खायची. महाविद्यालयात गेल्यानंतर सुद्धा माझ्यासमोर 2 पर्याय होते. पहिला पर्याय होता दिल दोस्ती दुनियादारी, आणि दुसरा पर्याय होता माझी आई त्या चंद्रमौळी झोपडीमध्ये रात्रंदिवस कष्ट करते आहे, तिच्या जगण्याला मला न्याय द्यायचा आहे. UPSC पास झाल्यानंतर मोबाईल माझ्याकडे नव्हता. मी पोहोचलो घरी, झोपडीमध्ये पोहोचलो. आईला मिठी मारली आणि आईला मी सांगितलं, आई मी कलेक्टर झालो. आईला कलेक्टर शब्दाचा अर्थ माहित नव्हता, आईला फक्त कंडक्टर माहित होता. आईने विचारलं, कंडक्टर झाला का? लेकरू सांगता आईला की आई मी कलेक्टर झालो, मी जिल्ह्याचा राजा झालो. ते सांगत होते व्यासपीठावरून की त्या दिवशी यश घेऊन, पराक्रम घेऊन मी माझ्या झोपडीमध्ये ज्या वेळेला प्रवेश केला, मी माझ्या आईला मिठी मारली. 2 तास आम्ही त्या झोपडीमध्ये त्या दिवशी रडत होतो. त्याच्या अगोदरही त्या झोपडीमध्ये मी आणि माझी आई अनेक वेळेला रडलो, पण त्यावेळेला दुःख होतं, वेदना होत्या, कष्ट होते, दारिद्र्य होतं, पिचणं होतं, सडणं होतं. अगोदर मी आणि माझी आई ज्या वेळेला एकमेकाला त्या झोपडीमध्ये भेटलो त्यावेळेला अंधार होता, पण आज ज्या वेळेला मी माझा पराक्रम घेऊन मी झोपडीमध्ये पोहोचलो आणि आईला मिठी मारली, त्यावेळेला तिच्या लेकराच्या पराक्रमानं ती झोपडी उजळून गेली होती. आणि आमच्या आयुष्यातलं सगळ्यात मोठं यश मी माझ्या आईला देतो. थांबवायचंय का? डिटेन्शन झालं का? मध्ये दादानो काय प्रॉब्लेम आहे? त्याचं सांगत होते, मी माझ्या आईला माझ्या आयुष्यातली सर्वोत्कृष्ट भेट दिली होती. मी सिद्ध होऊन माझ्या आईला भेटायला जाणं, मी सिद्ध होणं, मी पराक्रमी होणं, मी जगाच्या बाजारामध्ये यशस्वी होणं, ही माझ्या आईसाठी माझी सर्वश्रेष्ठ अशी भेट होती. आम्हाला दिदी आणि दादानो ज्याला पराक्रम करायचा आहे, कारण मी अनेक MPSC UPSC झालेल्या मुलांना पहिला प्रश्न विचारतो की आईला फोन केलास का? आईचं पलीकडून काय उत्तर आलं, बाबाचं पलीकडून काय उत्तर आलं? 100 पैकी 90 लेकरं सांगतात की पलीकडून आई बाबा बोललेच नाही. ज्या दिवशी लिस्ट लागली आणि मी पलीकडे आवाज दिला, मी MPSC मध्ये UPSC मध्ये, त्याचं कारण असं आहे, ज्ञानेश्वरी असं म्हणते की शब्दे विण संवादिजय, बोला आधी भेदिजय प्रमेयस. माणूस ज्या वेळेला आनंदाच्या उत्कट स्थितीमध्ये असतो त्यावेळेला संवाद नाही साधत. त्याच्या चेहऱ्यावर
त्याच्या शरीरामध्ये केमिस्ट्रीमध्ये बदल काय होतो की त्याच्या डोळ्यामध्ये पाणी असतं आणि ओठावर हसू असतं. मी जिथं जिथं जी लेकरं उत्सुक आहेत, पराक्रमासाठी उत्सुक आहेत, ज्यांना या जगण्याचं मोल, ह्या अनमोल आयुष्याचं मोल समजलं आहे, ज्यांना खूप भरीव अशा स्वरूपाचं आयुष्य जगायचं आहे, त्यांच्यासाठी मी आत्ताचे उदाहरण सांगितलं आपल्यासाठी की माझ्यासाठी, माझ्या आईवडिलांच्यासाठी माझी ही सर्वोत्कृष्ट अशी भेट असू शकेल. ज्याला MPSCच्या क्षेत्रामध्ये आत्ता काम करतायत. परवा दिवशी माझ्या युवा शिबिराला उमेश कुदळे म्हणून की ज्याची MPSCची मोठी फॅक्टरी आहे, की त्या शिबिरामध्ये तो यावर्षी त्याचे 400 जण अधिकारी झाले, 200 PSI झाले. पण वास्तवामध्ये त्यांना असं मागितलं की लाखो पोरं 5-5, 6-6 अटेम्प्ट दिल्यानंतर बाहेर पडल्यानंतर प्रचंड डिप्रेशनमध्ये असतात. कारण टक्केवारी बघितली MPSC मध्ये पास होण्याची तर 0.002 ते 0.003% आहे. मग याच्या बाहेर पडल्यानंतर त्यांच्यासाठी कोणती आव्हानं असू शकतील. आणखीन एक मी आपल्याशी शेअरिंग करतो की आता येणारी जी आव्हानं, जी परिस्थिती बदलती आहे समाजामध्ये, आव्हानं बदलत निघालेली आहेत. कालच आणखीन एक पोर्टफोलिओ असा आलाय की 2030 नंतर जवळजवळ अनेक प्रकारच्या नोकऱ्या बंद होतील आणि त्यासाठी नवीन तरुणाईला ही आव्हानं पेलण्यासाठी तयार करायचं असेल तर त्यांना 5Cचं मॉडेल त्यांना शिकवावं लागेल. असेल क्रिटिकल थिंकिंग, कॉन्फिडन्स, कोऑपरेशन, कम्युनिकेशन अँड क्रिएटिव्हिटी, हे 5C येणाऱ्या पिढीला जर आम्ही नाही शिकवू शकलो, प्रचंड आत्मविश्वास त्याच्यामध्ये जर आम्ही नाही देऊ शकलो, तर हा जगाच्या बाजारामध्ये सर्वायवल फॉर द फिटेस्टमध्ये तो नाही राहू शकणार. ऑल डायमेन्शन थिंकिंग, बहुआयामी त्याची विचार करण्याची पद्धत, म्हणजे आता घोका आणि ओका नव्हे तर प्रत्येक गोष्ट सर्व बाजूने विचार करण्याची क्षमता त्या मुलाची आम्ही नाही वाढवू शकलो. ती क्षमता त्याच्यामध्ये नसेल तर त्याच्यामध्ये ते इनपुट द्यावे लागतील. सृजनशीलता रोज, कारण जो स्टार्टअप केला असेल किंवा जे काही केलं असेल तर 3-4 वर्षानं ते आपोआप कोलॅप्स होणार आणि मग कोलॅप्स झाल्यानंतर तो उभा राहिला पाहिजे. त्याच्यासाठी त्याच्याकडे क्रिएटिव्हिटी असली पाहिजे आणि या सगळ्या गोष्टींनी युक्त त्याचं जर व्यक्तिमत्व असेल तरच तो टिकू शकेल. आणि त्यासाठी त्याच्याकडे एकाच प्रश्नाचं उत्तर असलं पाहिजे की मी इथं कशासाठी आलो, मी ह्या सगळ्या कॅनव्हासमध्ये माणूस म्हणून इथं कशासाठी आलो, या प्रश्नाचं उत्तर माझ्याकडे असलं की मी त्या प्रश्नाला सगळ्या उत्तर देऊ शकतो. लास्ट शेवटचं उदाहरण सांगतो आणि संपवतो की मी इथं कशासाठी आलो. मला माहीत असलं पाहिजे की मी इथं कशासाठी आलो. या देशाचा एक संस्थापक वयस्कर झाला, संस्थानिक, आणि त्या संस्थानिकांनी ठरवलं की आपल्या संस्थानाचा एक नवीन राजा नेमायचा. मग तो राजा नेमत असताना त्यांनी नाही ठरवलं की जो कोणी माझ्या राज्यामध्ये राजा होण्याच्या लायकीचा असेल असं 9-10 वर्षाचं बाळ मी निवडेन, त्याला 5-6 वर्ष ट्रेनिंग देईन आणि मग त्याच्याकडे राज्यपद देईन. त्यानं राज्यभरामध्ये एक दबंडी पिटवली की मला राजा नेमायचा आहे. ज्यांना कोणाला इच्छा आहे राजा होण्याची त्यांनी इंटरव्ह्यूसाठी या. एक इंटरव्ह्यूची कमिटी नेमली त्या संस्थानिकांनी. आमच्याकडे सध्या कमिटी म्हणजे काम कमी आणि टी जादा म्हणजे कमिटी असं म्हटलं जातं. एक सल्लागार समिती म्हणजे सल्ला देऊन जी गार पाडणारी समिती असते तिला सल्लागार समिती असं म्हटलं जातं. अशी एक सल्लागार समिती नेमली आणि त्या सल्लागार समितीला 9-10 वर्षाच्या मुलांच्या ज्या असतील आजूबाजूच्या की जे राजा होण्यासाठी उत्सुक आहेत त्यांना इंटरव्ह्यूसाठी बोलवलं. कमिटी त्या हॉलमध्ये अशी उंच बसली, मध्ये कार्पेट, वर झुंबर, समोरून ते बाळ एंट्री करायचं. ती कमिटी त्याच्याकडे बघत राहायची की तो येतो कसा, चालतो कसा, त्याची राजा होण्याची चाल आहे का, कॉन्फिडन्स आहे का त्याच्याकडं. आणि समोर आली की ती कमिटी त्या बाळाला 3च प्रश्न विचारायची. तुझं नाव काय, तुझं गाव कुठलं आणि इथं कशासाठी आलं. आत्ताच्या काळात जी इच्छा आहे आमच्या आईवडिलांची की आम्ही असं गुलगुलीत आयुष्य जगावं, हॅपी, बी गुड, हॅपी अँड मेरी, ब्रँडेड शर्ट, ब्रँडेड कपडे, ब्रँडेड मोबाईल, ब्रँडेड गाड्या. मग त्याला विचारलं की इथं कशासाठी आला. त्या मुलाला प्रश्न विचारला की ते मुलगाही तसंच उत्तर द्यायचं की मग मी राजा झालो की ठंडा मतलब कोका कोला, ये दिल मांगे मोर,
39 दिवस कमिटी प्रश्न विचारत होती आणि पोरं हीच उत्तर देत होती की राजा झाल्यानंतर भोग भोग आणि भोग. राजा होणं म्हणजे अनेकांचं कल्याण, अनेकांचे अश्रू पुसणं. त्या संस्थानामध्ये डोंगराच्या कपारीला एक झोपडी होती, त्या झोपडीमध्ये बाळ राहत होतं. त्याचा चुलता असा म्हटला की तू का नाही जात इंटरव्ह्यूला. तो मुलगा म्हटला की माझ्याकडे कपडे नाही आहेत. तो चुलता म्हटला ही कमिटी आहे ती कपड्यावरून नाहीये लावत. हल्ली आम्ही माणसाचं मोठेपणून कपड्यावरून ठरवतो. मी आता एक परवा दिवशी ऐकलं की एक 60-60 हजाराचा काहीतरी शर्ट आहे आणि 4 इस्त्री केलं की त्याला 4 वेळेला इस्त्री केलं की ते असं फाटतंय. 60 हजाराचं. जाहिरात सुद्धा आमच्याकडे कोणती आहे बघतोस काय रागानं, लिनन घातलंय वागानं. त्या संस्थानिकाच्या त्या मुलानं सांगितलं की ये जा इंटरव्ह्यू दे. या बाळानं रात्री कपडे धुतली, तुंडली, इंटरव्ह्यूला पोहोचलं. शेवटचा दिवस होता. कमिटी प्रश्न विचारून विचारून थकली होती. हा मुलगा आहे, हा मुलगा बेल वाजली की यायचा दरवाजातून आत एंट्रीसाठी उत्सुक असायचा. पण तिथला शिपाई काय त्याला आत सोडायचं नाही, कारण याच्या अंगावर कपडे चांगली नव्हती. हा शिपाई सुद्धा आत्ताच्याच काळातला होता. देखणं पोरगं दिसलं, कपडे चांगली असली की त्याला नमस्कार करायचा. त्याला कुणीतरी विचारलं की आज जाणाऱ्या चांगल्या पोराला, देखण्या पोराला, कपडे चांगले असलेल्या पोराला का नमस्कार करतो. ते म्हटलं काय सांगावं, यातलाच कुणीतरी राजा होणार आहे, आत्तापासूनच चाटुगिरी केलेली बरी. त्या दिवशीच्या सगळ्यांचे इंटरव्ह्यू संपले. हा आपला हिरो आहे आत्ताच्या कहाणीचा, तो शेवटी होता. कमिटीनं प्रश्न विचारला की कोण राहिलंय का शिल्लक इंटरव्ह्यूच. शिपाई म्हटला हाय एक, पण मला नाही वाटत राजा होईल. आता जर त्या शिपायाला कळत असतं कोण राजा होणार आहे तर त्याला कमिटीत घेतलं नसतं का. पण आपल्याकडे भुरट्यांची संख्या खूप आहे. 20-20 दिवस कोण ठरत नव्हतं तर हे सांगते की कोण होणार. घरात बायको ना का विचारणार. कमिटी म्हटली त्याला दे पाठवून, इंटरव्ह्यू घेऊन टाकू. स्टे येण्यापेक्षा इंटरव्ह्यू घेतलेला बरा. स्टेचं राज्य आता खूप आहे. या बाळानं आत एंट्री केली. याची चाल सिंहाची होती. याची चाल एखाद्या मृगराजेंद्रासारखी होती. याची चाल काळविटासारखी होती, हरण पाठीमागं घेऊन. याची चाल आझाद हिंद सेनेच्या, त्या गीतावर चालणाऱ्या आझाद हिंद सेनेच्या सैनिकासारखी. कॉन्फिडन्स काही नव्हता अंगावर, पण जसा आझाद हिंद सेनेचा सैनिक चालायचा त्या चालीवर एक लेकरू चालत होतं. कदम कदम बढ़ाए जा, खुशी के गीत गाए जा, जिंदगी है कौम की, कौम पे लुटाए जा. दमदार पावलं टाकत हे लेकरू समोर आलं. त्याला कपड्यांचं भान नव्हतं. प्रचंड कॉन्फिडन्स, बबलिंग कॉन्फिडन्स. समोर आलं. कमिटीनं पहिले 2 प्रश्न विचारलेच नाही, डायरेक्ट 3रा प्रश्न विचारला, इथं कशासाठी आला. बाळानं हाताची घडी घातली. ज्यानं प्रश्न विचारला होता त्याच्या नजरेला नजर दिली आणि त्याला सांगून टाकलं येस, राजा होण्यासाठी आला. आतापर्यंत उत्तर कुणीच दिलं नव्हतं. कमिटी उठली, खाली आली, खांद्यावर घेतलं, नाचली त्याला आणि म्हटली तूच आमचा राजा. दिदी आणि दादानं एक सांगी वांगीची कहाणी नाही, महाराजा सयाजीराव गायकवाड यांची कहाणी आहे. त्यांना माहित होतं मी कोण होणार. ही होण्याची तयारी. आणि द लास्ट, मी मगाशी म्हटलं ना, टक्कर या सगळ्या गोष्टींशी घेण्यासाठी आपला इमोशनल कोशंट प्रचंड ताकदीचा असला पाहिजे. त्या मुलीची कहाणी सांगतो आणि संपवतो. यावर्षी UPSCच्या 12वीच्या बोर्डाच्या परीक्षेमध्ये शर्मा नावाची मुलगी पहिली आली. तिला दाढी आणि मिशा होत्या. तिला या देशातल्या अनेकांनी ट्रोल केलं. तिची सेकंड मुलाखत आहे. चुकलंय का ना. तिची दुसरी मुलाखत आहे.
कारण तिला खूप ट्रोल केलं. 12वी नंतरची UPSCच्या बोर्डाच्या परीक्षेमधली पहिली. तिच्या खाली खूप घाणेरड्या कॉमेंट्स, कारण ह्या विकृत मनोवृत्तीला या देशामध्ये काय करावं कुणाकडेच उत्तर नाहीये. ट्रोलर्स आर्मीला काय करावं उत्तर नाहीये कुणाकडे. अरे ह्या चिमुरडीला सुद्धा सोडलं नाही. आणि तिची दुसरी मुलाखत आहे आणि तिला पहिलाच प्रश्न विचारलाय मुलाखतीमध्ये, तुला एवढं ट्रोल केलं, तुला वाईट नाही वाटलं? आता घरी गेल्यानंतर, रूमवर गेल्यानंतर ओपन करून बघा तिची दुसरी मुलाखत. खूप छान हसते ती. इतके घाव सहन करून ती मुलगी हसते आहे. ती म्हणते, बरं झालं मी ट्रोल झाले, निदान भारतभर असे तू हिमाचल मी प्रसिद्धी तरी पावले. आणि दुसरी गोष्ट ते असं म्हणते की हार्मोन्स इम्बॅलन्स आहे, मी ती सहज करेक्ट करू शकते. ब्युटी पार्लर पावला पावलावर आहेत, मी स्वतःला सहज करेक्ट करू शकते. त्यात काय एवढंसा? तिचं हे उत्तर आणि पहिली मुलाखत आणि दुसरी मुलाखत ऐकल्यानंतर माझ्या लक्षात आलं की याला म्हणायचं इमोशनल कोशंट. ती स्वतःच्या आयुष्यामध्ये वाघ बनून, संकटाला उत्तर देऊन, अपमानकारक जिंदगीला आपल्या अस्तित्वानं समर्थ उत्तर देऊन ती जगू शकते. बाळांनो, ते तुमच्यासाठी भविष्यामध्ये आवश्यक आहे. तसं तुम्ही व्हाल अशी अपेक्षा करतो. मला या दुपारच्या सेशन नंतर, कारण जेवल्यानंतर ऐकायचं म्हणजे खूप कठीण काम असतं, मला कल्पना आहे. कारण रक्ताचा प्रवाह मेंदूकडे कमी आणि पोटाकडे जास्त असतो. असं असतानाही आपण बऱ्यापैकी ऐकून घेतलं, त्याबद्दल आपलं मनापासून ऋण व्यक्त करतो. संयोजकांनी मला इथं बोलवलं, 40 मिनटं बोलायचे असताना मी 50 मिनटं बोललो, त्याबद्दल क्षमस्व. धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र. धन्यवाद सर. आणि यानंतर या तिसऱ्या पुष्पाचं आभार प्रदर्शन करतायत फार्मसी महाविद्यालयाचे प्राचार्य डॉक्टर संजय भवर सर. आपल्या सर्वांच्या मार्गदर्शिका मान्य सौ शालीनताई विखे पाटील यांचं इथं आगमन झालेलं आहे. सर्वप्रथम मी त्यांचं स्वागत करतो. आज पद्मश्री डॉक्टर विठ्ठलराव विखे पाटील स्मृती व्याख्यानमालेचे तिसरे पुष्प गुंफताना आदरणीय श्री इंद्रजित देशमुख सरांनी अतिशय श्रोत्यांना मंत्रमुग्ध केलेलं आहे. जवळपास 1 तास पिन ड्रॉप सायलेन्स होता आणि आपल्या उगवत्या